नमस्कार मित्रांनो, मी निखिल सर खूप खूप स्वागत करतो आपल्या लाडक्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनी ट्युटोरियल वर. मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण आपल्या पहिल्या युनिटला स्टार्ट केलेला आहे. मी तुम्हाला एकदम ट्रेलर दाखवलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला इन शॉर्ट आपल्याला ह्या सब्जेक्ट मध्ये काय करायचं आहे बेटा, ठीक आहे, किंवा याचं महत्व काय आहे हे सुरुवातीपासूनच मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, कारण एकदाच का आपल्याला या महत्व समजलं की आपल्याला ह्या गोष्टी ज्या कशासाठी पाहणे महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यानंतर या गोष्टी कुठे कुठे कामी येणार आहे, त्यामुळे आपला जो ब्रेन आहे तो काय होतो बेटा, ऍक्टिव्हेट होतो आणि ज्या कुठल्या नवीन गोष्टी आहे त्या शिकण्यास आपला ब्रेन काय करतो, प्रवृत्त करतो. त्यासाठी तुम्हाला हा जो विषय आहे तो महत्वाचा काय आहे हे पटवून मी दिलं मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये. मग आपण पाहिलं की सिव्हिल इंजिनिअरिंग मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये एका सिव्हिल इंजिनिअरिंगचं काम काय असतं किंवा एका सिव्हिल इंजिनिअरला काय करायचं असतं. प्लॅनिंग, डिझाईन, कन्स्ट्रक्शन, त्यानंतर सुपरविजन आणि मेंटेनन्स या 5 गोष्टी करायच्या असतात. मग कुठलेही जे स्ट्रक्चर आहे ते विदाऊट मटेरियल जे आहे ते बांधल्याच होऊ शकत नाही, कारण कुठल्याही स्ट्रक्चरचा जो आत्मा आहे तो काय बेटा, तो काय असणार आहे, आपला मटेरियल असणार आहे. त्यानंतर आपण हे पाहिलं आहे की कुठलेही स्ट्रक्चर असो, कुठलेही बांधकाम, कुठलीही वास्तू असो, त्या वास्तूची क्वालिटी, त्याची स्ट्रेंथ, क्वालिटी, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ म्हणजे मजबूती, त्याची ड्युरेबिलिटी म्हणजे टिकाऊपणा आणि अस्थेटिक म्हणजे त्याचं सौंदर्य कशावरती डिपेंडेंट आहे रे, तर मटेरियल वरती. म्हणजे ज्या प्रकारचं मटेरियल आपण वापरणार त्या प्रकारचं ते स्ट्रक्चर आपल्याला दिसणार. जर मजबूत मटेरियल आपण वापरू तर आपलं स्ट्रक्चर मजबूत बनेल, भक्कम बनेल. जर आपण चांगल्या क्वालिटीचे मटेरियल वापरले तर आपलं स्ट्रक्चर सुद्धा चांगल्या क्वालिटीचं तयार होणार. त्यानंतर ड्युरेबिलिटी म्हणजे असे आपण मटेरियल वापरले जे जास्त दीर्घकाळ टिकतात तर आपलं स्ट्रक्चर सुद्धा जास्त दीर्घकाळ टिकणार. त्यानंतर अस्थेटिक मध्ये सौंदर्य, जर तुम्ही असे मटेरियल वापरले जे आय प्लीजंट असतात, ठीक आहे, जे दिसायला खूप सुंदर असतात, जे डोळ्यांना मनमोहक करून घेतात, आकर्षण तयार करतात, अशा प्रकारचे जर तुम्ही मटेरियल वापरले ज्यामध्ये संगमरवरी दगड, त्यानंतर वेगवेगळे डेकोरेटिव्ह मटेरियल्स आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतात, जे काय करून घेतात, आपलं अट्रॅक्शन पूर्णपणे खिचून घेतात, ओढून घेतात. तर अशा प्रकारे कुठलेही स्ट्रक्चर असो तर त्याची क्वालिटी, त्याची स्ट्रेंथ, त्याची ड्युरेबिलिटी, त्याची अस्थेटिक कशावरती डिपेंडंट आहे की कशा प्रकारचं मटेरियल तुम्ही यूज करता. ठीक आहे, आणि त्यावरती या पूर्ण स्ट्रक्चरची काय असते, क्वालिटी, स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी आणि अस्थेटिक डिपेंडेंट असते. त्यानंतर आपल्या मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 4 वेगवेगळे सेक्टर बघितले. ठीक आहे, म्हणजे आपली सिव्हिल इंजिनिअरिंग मर्यादित नसून खूप वास्ट आहे, खूप मोठी आहे. ठीक आहे, म्हणजे एक झाड आहे आणि त्या झाडाच्या खूप साऱ्या फांद्या, खूप सारे फळ अशा प्रकारचं आहे. ठीक आहे, हे आहे आपले सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यामध्ये नुकत्याच आपण फक्त 4 सेक्टर पाहिले, अजून अशाच प्रकारे भरपूर सेक्टर आहे, पण मेनली आपण काय पाहिले, 4 सेक्टर पाहिले. ज्यामध्ये सगळ्यात पहिला होता बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, ज्यामध्ये पूर्णपणे आपलं लक्ष किंवा भर कशावरती असतो, वेगवेगळ्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करण्यामध्ये. जे मोठे मोठे स्काय क्रॅपर असतात, बुर्ज खलिफा सारखे जे स्काय क्रॅपर असतात त्यांचं कन्स्ट्रक्शन, मेंटेनन्स, डिझाईन करण्यामध्ये, प्लॅनिंग करायचं असतं आपल्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये. आले लक्षात? त्यानंतर दुसरं जे सेक्टर आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, ज्यामध्ये आपलं मेनली कशाशी संबंध येतो की लोकांचा आणि वस्तूंची वाहतूक कशा पद्धतीने करायची. मग वाहतूक कशी करायची आहे, एकदम सेफ आणि इफिशियंट पद्धतीने. ठीक आहे, एकदम सुरक्षित आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने आपल्याला काय करायचे, वाहतूक करायची आहे. मग वाहतुकीसाठी काय लागतो रे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काय लागतो, तुम्हाला रोड लागत असतो, तुम्हाला रेल्वे लागत असते, तुम्हाला हवाई जहाज लागत असतो. ठीक आहे, म्हणजे एअरपोर्ट लागत असते. त्यानंतर तुम्हाला वॉटरवे लागत असतो, म्हणजे जलमार्ग लागत असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काय करणार, ट्रान्सपोर्ट करणार किंवा आपलं अशा प्रकारे आपलं ट्रान्सपोर्टेशन होणार. मग ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपण काय काय करतो, कशाचं डिझाईन करतो, कशाचं डिझाईन किंवा कन्स्ट्रक्शन करतो, रोड, रेल्वे, एअरपोर्ट आणि त्यानंतर सी पोर्ट. तर अशा प्रकारची जेवढीही ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे त्या प्रत्येक ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा आपण कन्स्ट्रक्शन, डिझाईन, प्लॅनिंग, मेंटेनन्स सगळ्या गोष्टी बघत असतो. तो म्हणजे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. आणि इथे सुद्धा आपली सिव्हिल इंजिनिअरिंग काय असते बेटा, एकदम जुळलेली असते. किंवा ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग हे कशातूनच निघालेली आहे, कशाचीच एक शाखा आहे, हे कशाची एक शाखा आहे बेटा, सिव्हिल इंजिनिअरिंगचीच एक शाखा आहे. आले लक्षात? त्यानंतर तिसरं महत्वाचं सेक्टर पाहिलं आपण, इरिगेशन इंजिनिअरिंग. आता इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं काम आपलं असतं बेटा की जे शेती आहे त्या शेतीला पाणी पुरवठा करायचा आहे, जेणेकरून त्या शेतीमधलं जे उत्पादन आहे, पीक जे आहे त्याचं वाढलं जावं किंवा भरमसाठ व्हावं. ठीक आहे, आलं लक्षात? मग त्यासाठी आपण काय काय करतो, तर डॅम, कॅनल, बॅरेज म्हणजे बंधारे, डॅम म्हणजे धरणं, मोठी मोठी धरणं आपण तयार करतो, ज्यामध्ये मोठा जलाशय
किंवा जलसाठा आपण करतो, जेणेकरून 12ही महिने आपल्या शेतीला काय केलं जावं बेटा, पाणी पुरवठा केला जावा. त्याच प्रकारे या इरिगेशन मध्ये हा जो पाणी साठा आहे तो आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरू शकतो, जसं की इंडस्ट्रीसाठी वापरू शकतो, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जर पाणी पोहोचवायचं असेल ते इथूनच हे आपण पाणी पोहोचू शकतो. तर अशा प्रकारे या इरिगेशन इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये आपण कशाची डिझाईन डील करतो, प्लॅनिंग, डिझाईन, मेंटेनन्स, कन्स्ट्रक्शन, कशाचं, डॅम, कॅनल, बॅरेज या सगळ्या स्ट्रक्चरचं. आले लक्षात. त्यानंतर चौथं जे सेक्टर होतं ते म्हणजे आपलं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, ज्यामध्ये मुख्यतः आपण काय पाहणार आहे, मुख्यतः पाहणार आहे की एन्व्हायरमेंटल जे प्रॉब्लेम असतात किंवा जे एन्व्हायरमेंटल पोल्युशन असणार आहे, एअर पोल्युशन असो, नॉईज पोल्युशन असो, याला कंट्रोल कसं केलं जावं बेटा, याला कंट्रोल कसं केलं जावं, यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या, या सगळ्या गोष्टी आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये पाहतो. त्याच प्रकारे या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जेही तुमचं वॉटर आहे, ठीक आहे, म्हणजे पाणी किंवा जेही वेस्ट वॉटर आहे म्हणजे सांडपाणी, याची आपल्याला ट्रीटमेंट करायची असते आणि ट्रीटमेंट करून आपल्याला कुठे पोहोचवायचं असतं, घरोघरी पोहोचवायचं असतं, जसं की म्युन्सिपाल्टीचा नळ. तो म्हणजे काय बेटा, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मधलाच एक भाग आहे. तुमच्या घरामध्ये जो तुमचा म्युन्सिपाल्टीचा नळ येतो ना, तो आपल्याला शिकायचा आहे पूर्णपणे. जसं जसं तुम्ही पुढे जाल तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील की तुमच्या नळाचं जे पाणी येतं त्याची जर्नी, त्याचा प्रवास कुठून चालू होतो आणि तुमच्या घरापर्यंत कसं येतं, हा सगळा पूर्ण प्रवास जो आहे तुम्हाला त्या सब्जेक्ट मध्ये वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग मध्ये बघायला मिळतो. तर अशा प्रकारे या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हे सुद्धा आपण सेक्टर पाहिलं. आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण काय पाहणार की हे जे 4 सेक्टर आहे ना महत्वाचे, या 4 सेक्टर मध्ये आपला जो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल किंवा बिल्डिंग मटेरियल कशा पद्धतीने कामी येतो किंवा आपल्या बिल्डिंग मटेरियलची काय रेंज असणार आहे. जर हे वेगवेगळे सेक्टर आहे तर या प्रत्येक वेगवेगळ्या सेक्टर मध्ये आपला जो बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन किंवा बिल्डिंग मटेरियल हा जो सब्जेक्ट आहे किंवा हा जो टॉपिक आहे हा कुठे कुठे असणार आहे, कुठे कुठे प्रेझेंट असणार आहे आणि याची रेंज किती असणार आहे ते आपण पाहायचे आपल्याला. ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो बेटा स्कोप ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल. काय असणार बेटा, स्कोप, की किती या सब्जेक्टची व्याप्ती आहे, किती या सब्जेक्टची रेंज आहे, कोणकोणत्या सेक्टर मध्ये याची रेंज आहे, कोणकोणत्या सेक्टर मध्ये याचं कामी येतं किंवा काम येतं. ठीक आहे, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपल्याला या स्कोप मध्ये शिकायच्या आहे. तर हे जे आहे सगळ्यात पहिलं आपलं सेक्टर होतं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. इथे चुकून मटेरियल झालं, इथे लिहा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, नोट्स मध्ये करेक्शन. आल्या लक्षात. ते या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आपण पाहिलं की आपण या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये काय करतो, तर मोठ्या मोठ्या इमारतीचं, स्काय स्क्रॅपरचं काय करणार आपण, प्लॅनिंग, डिझायनिंग, कन्स्ट्रक्शन, मेंटेनन्स आणि सुपरविजन. एवढं लक्षात आलं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये काय करायचं असतं. मग आता या सेक्टर मध्ये बाबा आपल्या बिल्डिंग मटेरियलची किती व्याप्ती आहे, किती रेंज आहे ते आपल्याला पाहायची आहे. म्हणजे कुठे कुठे आणि कशा पद्धतीने आपलं बिल्डिंग मटेरियल जे आहे ते कामी येतं ते आपल्याला पाहायचं आहे. तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा जर विचार केला बेटा, जर बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा विचार केला तो तुमची 50 ते 65%, 50 ते 65% जी कॉस्ट आहे, जे पैसा आहे, तो पैसा कशासाठी लागतो रे, तो पैसा लागतो फक्त आणि फक्त तुमचा मटेरियल साठी. म्हणजे जर तुमचं एखादी घर आहे बाबा, तुमच्या स्वप्नातलं घर आहे, ज्याला पूर्ण बनवण्यामध्ये किती लाख खर्च आला रे बेटा, मी म्हणतो की तुम्हाला 10 लाख खर्च आला. मग आता घर बांधकामामध्ये तुम्हाला एकच गोष्ट पाहिजे असते का, नाही, भरपूर साऱ्या गोष्टी पाहायच्या असतात. तुम्हाला लेबर लोकांना, मजुरांना पण पैसे द्यायचे असतात, कॉन्ट्रॅक्टरला पण पैसे द्यायचे असतो, इंजिनियरला पण पैसे द्यायचे असतो, मटेरियल विकत घ्यायचे असतात त्याला पण पैसे द्यायचे असतात. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागत असतो. आलं लक्षात. ज्याही गोष्टी आपल्याला करायच्या त्या सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागत असतो. टॅक्स भरावा लागतं, नावे लिहून घ्यावं लागतं, अशा प्रकारे सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागतो. तर हा जो पूर्ण कॉस्ट किंवा पूर्ण तुम्हाला खर्च आलेला आहे, ठीक आहे, तुमच्या घराला बांधण्यासाठी किंवा घर कामाचा जो खर्च आहे तुमचा टोटल 10 लाख रुपये एवढा आलेला आहे. तर बेटा या 10 लाख मधले 5 लाख किंवा 6 लाख, 5 लाख आणि 6 लाख निव्वळ आणि निव्वळ तुझे मटेरियल घेण्यासाठीच खर्च झालेले आहे. म्हणजे ऑलमोस्ट 50 to 65% तुमची जे कॉस्ट आहे, तुमचा जो पैसा आहे तो कशासाठी लागतो बेटा, फक्त आणि फक्त मटेरियल घेण्यासाठी लागतो. म्हणजे विचार करा किती महत्व आहे. म्हणजे जर एखादी बिल्डिंग असेल 10 करोडाची, 100 करोडाची, तर 50 करोड नुसते त्या मटेरियल घेण्यासाठी लागतात. ते जे कन्स्ट्रक्शन, म्हणून मी उगाच म्हटलं का की बिल्डिंग मटेरियल हा आत्मा आहे आपल्या कन्स्ट्रक्शनचा किंवा कुठल्याही स्ट्रक्चरचा.
असंच म्हटलं का उगाच बेटा? नाही, कारण त्याची कॉस्ट बघा, म्हणजे ऑलमोस्ट 50 ते 65% कॉस्ट जी आहे ते आपल्याला या मटेरियल घेण्यासाठी लागत असते. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मटेरियल जे आहे सगळ्यात मेन पार्ट असतो कुठल्याही स्ट्रक्चरचा किंवा कुठल्याही बिल्डिंगचा. काय असतो बेटा? एकदम महत्वाचा पार्ट, एकदम महत्वाचा तुम्हाला सांगितलं ना, एकदम आत्मा असतो. म्हणून मटेरियल व्यवस्थितपणे चूज करणं काय आहे बेटा? आपलं महत्वाचं काम असणार आहे. एक सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून आपल्याला व्यवस्थितपणे मटेरियल सिलेक्ट करायचा आणि चूज करायचा आहे. कारण त्यावरती काय डिपेंडेंट आहे बेटा? कॉस्ट डिपेंडेंट आहे, तुमचा पैसा डिपेंडेंट आहे, किती खर्च होणार आहे ते त्याच्यावर ठरून आहे. म्हणून व्यवस्थितपणे आपल्याला काय करायचं आहे? पैशाचं लक्षात घेऊन आपल्याला ते मटेरियल चूज करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. त्याचप्रमाणे जर मॉडर्न बिल्डिंगचा आपण विचार केला, जे सध्या स्थितीमध्ये ज्याही बिल्डिंग बांधत आहे, या मॉडेल बिल्डिंग मध्ये आपण नवीन नवीन प्रकारचे मटेरियल, ऍडव्हान्स मटेरियल जे आहे ते यूज करतो. काय करतो बेटा? जे ऍडव्हान्स मटेरियल आहे ते यूज करतो. मग आता ऍडव्हान्स मटेरियल मध्ये नवीन नवीन प्रकारचे मटेरियल असते, कधी नवीन सिलिंग तुम्हाला दिसते, मोठे मोठे काच दिसतात. तर अशा प्रकारचे खूप सारे ऍडव्हान्स मटेरियल असतात ज्याला मॅन्युफॅक्चर करण्यामध्ये खूप जास्त कॉस्ट लागते, म्हणजे ऑलरेडी कॉस्टली मटेरियल असतात. कसे असतात बेटा? विचार, कॉस्टली अँड यूज मोर एनर्जी. जे काय करतात? मोर एनर्जी सुद्धा कंझ्युम करतात, जसं की लाईट झाले वेगवेगळे, इलेक्ट्रिसिटी जास्त कंझ्युम होते. पण याचं पण एक काम असतं, जसं बुर्ज खलिफावर तुम्ही बघा, अख्ख्या बिल्डिंगवर पूर्ण पिक्चरचा ट्रेलर दिसून जातो. मग हे काय? ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे आणि त्याच्यासाठी काय लागते बेटा? जास्त एनर्जी लागते. आले लक्षात? तर अशा प्रकारचे ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन मटेरियल जे आहे ते सुद्धा आपण काय करतो? या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये वापरतो. म्हणजे एवढी रेंज असणार आहे आपल्या बिल्डिंग मटेरियलची. त्याचप्रमाणे ड्यू टू हाय मटेरियल कॉस्ट, जेवढी जास्त तुमच्या मटेरियलची कॉस्ट जाणार तेवढीच जास्त तुमच्या टोटल बिल्डिंगची कॉस्ट जाणार. ठरलाय बेटा, कारण 50 ते 65% कॉस्ट तुमची मटेरियलवर आहे. तर जेवढं जास्त मटेरियल महाग तेवढी जास्त तुमच्या घराची किंमत. जर 5-6 लाख रुपयामध्ये तुमचं मटेरियल झालं तर तुमची किंमत राहणार 10 लाख रुपये. आणि जर 5-6 लाखाच्या वर जर गेलं, 7-8 लाख रुपये लागले, तर हे 10 लाख पण काय होतील? 12-13-14-15 लाख रुपये होतील. तर अशा प्रकारे कुठलीही जे मटेरियलची कॉस्ट आहे, ठीक आहे, जेवढी जास्त हाय कॉस्ट येईल तेवढीच जास्त तुमच्या बांधकामाची, कन्स्ट्रक्शनची कॉस्ट जी आहे ती वाढणार, इन्क्रीज होणार. म्हणून प्रॉपर मटेरियल जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करणं खूप खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे योग्य किमतीत आपण म्हणतो ना की व्यवस्थितपणे काय म्हणतात त्याला की एखादी वस्तू जी आहे ती ज्या पैशात मिळते ती काम देते. कधी कधी अशी वस्तू असते जी खूप महाग असते पण काम खूप कमी देते. कधी कधी अशी वस्तू असते जी खूप स्वस्त पण काम खूप मस्त देते. किंवा अशी वस्तू असते खूप स्वस्त असते ना लवकरच बिघडते. पण इथे मात्र तसंच मटेरियल आपल्याला यूज करायचं आहे की ज्या प्रकारे कॉस्ट आहे किंवा ज्या प्रकारे आपली गरज आहे त्या प्रकारे त्यांनी काय केलं पाहिजे? काम केलं पाहिजे. त्यानंतर मटेरियल जे आहे आपल्याला माहिती आहे की या मटेरियल पासून काय केलं जाऊ शकतं रे, की जे आपली बिल्डिंग आहे त्याची स्ट्रेंथ आधीच पाहिलं आपण की जे मटेरियल आहे ते कशामध्ये डिपेंडेंट असते. कुठल्याही स्ट्रक्चरची जे स्ट्रेंथ आहे कशावरती डिपेंडेंट असते की कशा प्रकारचं मटेरियल आपण यूज करतो. आलं लक्षात? सो दे आर यूज टू मेक अ स्ट्रॉंग बिल्डिंग. जर तुम्ही स्ट्रॉंग मटेरियल वापरलं तर स्ट्रॉंग बिल्डिंग तुमची काय होणार? बनणार किंवा कन्स्ट्रक्ट होणार. त्याच प्रकारे जेही तुम्ही मटेरियल वापरणार त्याची ड्युरेबिलिटी जी आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं कुठलेही स्ट्रक्चर असो, नुसतंच बिल्डिंग नाही तर कुठलेही स्ट्रक्चर असो, त्याची जी ड्युरेबिलिटी आहे ज्याला आपण म्हणतो टिकाऊपणा बेटा. ड्युरेबिलिटी म्हणजे टिकाऊपणा. तर कुठलेही जे वास्तू दीर्घकाळ टिकतं, ठीक आहे, 50-50, 100-100 वर्ष टिकून राहतं, ते कशामुळे रे बेटा? कारण आपण तशा प्रकारचं मटेरियल यूज करतं आणि ते मटेरियल आपल्याला काय करतं? मदत करतं की जेही आपली बिल्डिंग आहे त्याची जी ड्युरेबिलिटी आहे, त्याची टिकाऊपणा जो आहे तो व्यवस्थितपणे राहावा आणि दीर्घकाळ ते टिकावं. आले लक्षात? त्यानंतर दे गिव्ह सेफ्टी टू पीपल लिव्हिंग इनसाइड. जसं आपल्याला माहिती आहे की जेवढी जास्त आपल्या स्ट्रक्चरची, आता तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये राहून किंवा तुमच्या क्लासरूम मध्ये राहून तुम्ही माझा व्हिडिओ लेक्चर बघत असाल. आले लक्षात? मग आता तुम्ही पूर्णपणे सेफ आहे की नाही? तुमच्या मनात एक तरी शंका आहे की हे जे स्ट्रक्चर आहे वरचं बाबा पडणार तर नाही, धपकन स्लॅब खाली तर येणार नाही, असं काही तुमचं आहे का बाबा? तुमच्या डोक्यामध्ये येतं का असा विचार? नाही येत. कशामुळे? कारण हे जे मटेरियल आहे ते काय देते? आपल्याला सेफ्टी देते बेटा. जेही त्या स्ट्रक्चर मध्ये कुठली मोठे स्काय स्क्रॅपर असतात, बिल्डिंग असतात, किती मोठ्या उंच फ्लोअर वर ते लोक राहतात,
तरी पण ते लोक काय करतात, सेफ्टी महसूस करतात किंवा सेफ्टी त्यांना जाणवते. ती कशामुळे, कारण आपलं मटेरियल जे आहे पूर्णपणे आपल्याला सेफ्टी देतं, गॅरंटी देतं. आले लक्षात? त्यानंतर जे ही वॉल्स आहे, फ्लोअर आहे, रूफ आहे, तुम्हाला माहिती आहे जी छत आहे, भिंती आहे, ठीक आहे, आणि छत, भिंती, त्यानंतर आपल्या जे फ्लोअर आहे पूर्णपणे, हे बनवण्यासाठी सुद्धा मटेरियलची काय लागते, मदत होते. आले लक्षात? त्याच प्रकारे जे ही लुक आहे बिल्डिंगचं, जे आपण अस्थेटिक मध्ये पाहिलंय ऑलरेडी, तेच पॉइंट्स आहे की कुठल्याही बिल्डिंगचं सौंदर्य कशावरती डिपेंडेंट असतं, की ते मटेरियल कोणत्या टाईपचं आहे किंवा तुम्ही मटेरियल कोणत्या प्रकारचं वापरत आहे. मग हे जे मटेरियल आहे ते काय करतं बेटा, आपल्या बिल्डिंगचं लुक जे आहे ते काय करतं, इम्प्रूव्ह करतं, वाढवतं. त्याच प्रकारे तुमचं मनी जे आहे, ठीक आहे, मनी जे आहे ते सेव्ह करण्यासाठी सुद्धा याचा खूप मोठा हात आहे. ठीक आहे, जर तुम्ही व्यवस्थितपणे जे मटेरियल जिथे लागतं आणि ज्या प्रमाणात लागतं ते जर तुम्ही चूज केलं तर तुमची कॉस्ट जे आहे, तुमचा जो पैसा आहे तो वाचला जाऊ शकतो. तुमच्याकडे भरमसाठ ऑल्टरनेट ऑप्शन असतील, पण कोणतं ऑल्टरनेट ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे, जर व्यवस्थितपणे तुम्ही चूज केलं, पैशांच्या गोष्टी लक्षात घेता, त्याची स्ट्रेंथ लक्षात ठेवता, तुम्हाला काय पाहिजे त्या मटेरियल कडून हे जर तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती असेल, तर तुम्ही पैसे जे आहे ते काय करू शकता, वाचवू शकता. आणि ते पैसे वाचवण्यासाठी आपल्याला या सब्जेक्टची आधी काय लागेल, माहिती लागेल, नॉलेज लागेल. त्यानंतर जेही आपली कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी आहे त्याला काय करू शकते, हे मटेरियल इझी आणि फास्ट करू शकते, एकदम सोपा आणि फास्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघा, मार्केटमध्ये आधी जुन्या काळात खूप एक एक वीट असायची, त्याची साईज कमी असायची आणि ते विटेची भिंत बांधायला खूप वेळ लागायचा. आता तुम्हाला माहिती आहे की ज्या ब्रिक आल्या, त्या मोठे मोठे ब्लॉक आले असे कॉन्क्रीटचे, ज्याला एएसी ब्लॉक म्हणतो आपण, ऑटोक्लेव एरेटेड ब्लॉक्स, एएसी ब्लॉक्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, काही लोकांनी पाहिलं असेल, काही लोकांनी नसेल पाहिलं तर डायरेक्ट गुगलवरती सर्च करायचं एएसी ब्लॉक. त्यांची साईज एवढी मोठी आहे, त्यांची डेप्थ एवढी मोठी आहे की जे तुमचं कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे एक जर भिंत जर तुम्ही लहान छोट्या छोट्या विटांनी बांधायला गेला तर एक भिंत बांधायला तुम्हाला 2 दिवस लागेल. तर ती जी भिंत आहे त्या ब्लॉकनी, त्या एएसी ब्लॉकनी किती तासात बांधली जाऊ शकते रे, 5 किंवा 6 तासात. म्हणजे कन्स्ट्रक्शन जे आहे ते काय करतं बेटा, फास्ट करतं आणि सोपं करतं. आले लक्षात? तर काही काही मटेरियल असे असतात जेणेकरून आपलं जे कन्स्ट्रक्शन आहे ते एकदम फास्ट होतं आणि इझी होतं. आले लक्षात? तुम्हाला माहितीच आहे की कन्स्ट्रक्शन पिरियड किती असतो, कॉन्ट्रॅक्टर लोक किती किती वेळ घेत असतात. बाबा तुमचं घर बनवायला जा, ठीक आहे, सांगतात 3 महिने, होतात 6 महिने आणि देतात 8 महिन्यानंतर. तर अशा प्रकारे पूर्ण कन्स्ट्रक्शन जी प्रोसिजर आहे ती चालू असते. त्यानंतर दुसरं जे सेक्टर आहे आपलं ते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, ज्यामध्ये आपण कशाशी डील करतो, रोड, रेल्वे, एअरपोर्ट, सीपोर्ट या सगळ्यांचं प्लॅनिंग, डिझाईन, मेंटेनन्स आणि सुपरविजन करण्याचं आपण काम करतो. ठीक आहे, मग यामध्ये आपलं कन्स्ट्रक्शन मटेरियल काय काय हेल्प करणार आहे, कशी कशी मदत करणार आहे किंवा याची रेंज काय काय असणार आहे, तर आपल्याला माहिती आहे की जेवढं चांगलं ट्रान्सपोर्टेशन असेल, जेवढा कोणतीही कंट्री असो, कोणताही देश असो, त्या देशामध्ये जेवढं चांगलं ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असेल तेवढं चांगलं तो देशाची काय होते बेटा, प्रगती होत जाते. मग तुम्हाला माहिती आहे की अमेरिका सारखा देश, तिथे प्रगती होण्यामागचं कारण काय, कारण तिथे ट्रान्सपोर्टेशन चांगलं आहे. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे तिथली रेल्वे चांगली आहे, तिथले रोड रस्ते चांगले आहे, तिथली जे जहाजाची सुविधा आहे ती चांगली आहे, एअरवे जे आहे ते चांगलं आहे. त्याच प्रकारे आपला भारत देश पण काही मागे नाही आहे. वर्ल्डचा 3रा लार्जेस्ट रोड नेटवर्क असणारा आपला भारत देश आहे, ज्यामध्ये सगळ्यात जास्त रोड नेटवर्क आहे. म्हणजे प्रत्येक जी छोटी छोटी गावं आहे आणि मोठे मोठे शहर आहे ते रोडनी आणि रेल्वेनी काय केले आहे, जोडण्यात आलेलं आहे. मग तुम्हाला माहिती आहे की कुठलेही ट्रान्सपोर्टेशन असो ते आपल्या कंट्रीच्या डेव्हलपमेंटसाठी, प्रगतीसाठी काय असतं, खूप खूप महत्वाचं असतं. बघा, इज इम्पॉर्टंट फॉर कंट्रीज डेव्हलपमेंट. आणि इंडिया जे आहे आपल्याला माहिती आहे की खूप लार्ज नेटवर्क आहे आपल्या इंडियामध्ये. ठीक आहे, आणि या इंडियाला पुढे नेण्यासाठी, आपल्याला भारत देशाला पुढे नेण्यासाठी स्ट्रॉंग रोडची गरज आहे. नुसतेच रोड असून कामाचे आहे का, तर स्ट्रॉंग रोड म्हणजे जेणेकरून जास्त वेळ टिकले पाहिजे असे रोड. असं नाही व्हायला पाहिजे की आता मी रोड बांधला आणि एका पावसात वाहून गेला, असे रोड नाही, असं काम करायचं नाही आहे. चांगलं टिकणारं मजबूत स्ट्रक्चर, मजबूत ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपल्याला काय करायचं आहे, कन्स्ट्रक्ट करायचं आहे. मग जेही गुड कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे ते काय करेल रे, जे रोड आहे, जे रस्ते आहे त्यांना मजबूत बनवेल आणि त्यांना जास्त काळ टिकवून, ठीक आहे, जास्त दीर्घकाळ टिकवण्यामध्ये मदत करेल. जसं फॉर एक्झाम्पल एक रोड आहे, जर तुम्ही चीप क्वालिटीचं, एकदम स्वस्त क्वालिटीचं मटेरियल वापरलं ते एका पावसात
एका पावसात तो रोड जो आहे तो वाहून चालला जाईल. आल्या लक्षात. आणि अशा घटना घडत असतात. एकीकडे मी तुम्हाला उदाहरण देतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जे 350-400 वर्षापासून जसेच्या तसे स्तब्ध आहे. आणि दुसरीकडे काय होतं बेटा, तुम्ही न्यूज मध्ये पाहत असाल की बेटा आत्ता बनलेला पूल 4-5-6 महिन्या अगोदर बनलेला पूल आणि खचून जातो. यामध्ये खूप सारे फॅक्टर डिपेंड आहे, पॉलिटिक्स डिपेंड आहे, ज्याच्यावरती आपल्याला काही डिबेट करायची नाही. आपलं काम आहे इथे व्यवस्थितपणे शिकणं, ठीक आहे, आणि याला इम्प्लिमेंट करून पुढे जाऊन भविष्यात. आले लक्षात. पण या विषयाचं महत्व बघा किती आहे. जर एखाद्याने हा विषय शिकला नाही तर 6 महिन्यात त्याचा पूल पडला. आणि जो व्यवस्थितपणे याला शिकणार त्याचा बेटा छत्रपती शिवाजी महाराजांसारखं नाव होणार. जसं त्यांचे किल्ले, त्यांच्या वास्तू अजूनही टिकून आहे, त्याच प्रकारे हा विषय किंवा सब्जेक्ट शिकल्यानंतर आपण जेही स्ट्रक्चर किंवा जेही बांधकाम करणार ते व्यवस्थितपणे करणार, ज्याची क्वालिटी, त्याची मजबूती, त्याची ड्युरेबिलिटी चांगली राहील. चलो आता जसं मग जेवढं चांगलं कन्स्ट्रक्शन मटेरियल तुम्ही वापराल तेवढं जास्त रोड जे आहे तुमचे मजबूत आणि टिकाऊ बनतील. आले लक्षात. आणि जे मटेरियल जे आहे मस्ट बी चीप. आता हे जे मटेरियल आहे ते कसे असायला पाहिजे? चीप असायला पाहिजे, स्वस्त असायला पाहिजे. स्वस्त असायला पाहिजे पण एकदम खराब क्वालिटीची का, कमी क्वालिटीची का नाही बेटा. चीप असायला पाहिजे पण ड्युरेबल सुद्धा असायला पाहिजे, म्हणजे जास्त काळ टिकणारे असायला पाहिजे. त्यानंतर रेजिस्टन्स टू वेदर. तर जेही काही तुमचं वेदर आहे म्हणजे उन्हाळा, पावसाळा, वारा, तुफान, या सगळ्यांपासून संरक्षण सुद्धा करता आलं पाहिजे. असं मटेरियल आपल्याला काय करता आलं पाहिजे, निवडायचं आहे किंवा चूज करायचं आहे. त्याचबरोबर हेवी लोड जे आहे, ठीक आहे, जेही मोठमोठे वजन किंवा आपल्या स्ट्रक्चरवरचे जेही लोड येणार आहे, जेही वजन येणार आहे, ते वजन सहन करण्याची सुद्धा ताकद त्या मटेरियल मध्ये असायला पाहिजे. तेव्हाच कुठे हे जे ट्रान्सपोर्टेशन आपण पाहतोय, जे मोठे मोठे रोड, ब्रिज पाहतोय, ते काय बनतील, स्ट्रॉंग आणि ड्युरेबल बनतील, मजबूत आणि टिकाऊ बनतील. मग प्रॉपर मटेरियल काय करतं बेटा, सेफ, स्मूथ आणि फास्ट मुवमेंट जे आहे, म्हणजे जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते कसं बनवतं, जर चांगलं क्वालिटीचं, व्यवस्थितपणे प्रॉपर क्वालिटीचं, प्रॉपर मटेरियल यूज करून जर तुम्ही रोड, रस्ते, ब्रिज, ठीक आहे, अशा प्रकारचे स्ट्रक्चर जर कन्स्ट्रक्ट कराल तर आपलं जे ट्रान्सपोर्टेशन होईल ते एकदम सेफ, एकदम कन्व्हिनियंट अशा प्रकारचं. आले लक्षात. सेफ, स्मूथ आणि फास्ट मुवमेंट होईल पीपल आणि लोकांची. मग तुम्ही म्हणाल सर कसं, बघा खराब क्वालिटीचे मटेरियल तुम्ही यूज केले तर रस्त्यांवरती खड्डे पडणार तर तुम्हाला खूप जास्त वेळ लागेल कोणत्याही ठिकाणी पोहोचायला, कारण एकदम हळूहळू तुम्हाला काय चालवावं लागेल, गाडी चालवावं लागेल. त्याच प्रकारे माणसांच्या तब्येती खराब होईल एवढ्या गड्ड्यांमधून गाडी चालवता. मग एखादी तुमचं काचेचं जर पार्सल आहे ते फुटण्याची सुद्धा शक्यता आहे. आले लक्षात. तर अशा प्रकारे जर तुम्ही चांगलं प्रॉपर मटेरियल यूज केलं बेटा तर तुमचा रोड एकदम चिकना, एकदम स्मूथ बनेल. आणि स्मूथ बनून काय होईल, तुमची मुवमेंट फास्ट होईल आणि सेफ होईल, म्हणजे कुठलंही तुमचं पार्सल असो किंवा तुमच्या जीवाला सुद्धा धक्का लागणार नाही. मग हे काय करतं, तर आपल्या स्ट्रेंथ देतं, सेफ्टी देतं. जेही ट्रान्सपोर्टेशन स्ट्रक्चर आहे त्याला काय देतं, मजबूती देतं, त्याला सुरक्षितता पोहोचवतं, ठीक आहे, किंवा सुरक्षित करतं. आले लक्षात. कोणतेही रोड असो, ब्रिज असो, या सगळे जे स्ट्रक्चर आहे त्याला सेफ्टी किंवा स्ट्रेंथ जे आहे ते प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. मग जे मटेरियल आहे त्यांनी काय केलं पाहिजे, जे रेन आहे, जे पाऊस आहे, जे ऊन आहे, किंवा जे मोठे मोठे जे लोड आहे, जे ट्रॅफिक लोड असतात, ठीक आहे, ज्यामध्ये मोठ्या ट्रकचे, गाड्यांचे जे वजन आहे ते सहन करण्याची ताकद या मटेरियल मध्ये असायला पाहिजे बेटा. तिसरं सगळ्यात महत्वाचं सेक्टर ज्यामध्ये आपण ऑलरेडी माहित केलेलं आहे की इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये काय करतो, तर बेटा आपण काय बांधतो, डॅम बांधतो, कॅनल बांधतो, बॅरेजेस बांधतो, बंधारे बांधतो, स्पिलवे बांधतो. हे सगळ्याचं कन्स्ट्रक्शन आपण आपल्या इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये करतो. आता हे जे मटेरियल आहे बेटा, या मटेरियलचं रेंज आपल्या इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये किती असणार आहे ते पाहूया. बघा, तर जेही डॅम आहे, मोठे मोठे डॅम, ज्याने आपण काय करणार आहे, भला मोठा पाण्याचा साठा अडवणार आहे. काय करणार बेटा, अडवणार आहे. मग एवढा मोठा पाण्याचा साठा अडवण्यासाठी आपल्याला मटेरियल पण तसेच काय करावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल, ठीक आहे. मग कोणकोणत्या मटेरियल पासून आपण डॅम तयार करतो, तर दगडी डॅम स्टोन पासून आपण बनवू शकतो. त्यानंतर मातीपासून आपण बनवतो. कॉन्क्रीटचा डॅम, कॉन्क्रीटचं धरण असतं. स्टीलचे गेट आपण यूज करतो. त्याच प्रकारे टिंबरचा सुद्धा डॅम, जुन्या काळात टिंबरचे डॅम असायचे
तर अशा प्रकारे वेगवेगळं मटेरियल बघा, इथेच तुमचे मटेरियल आले बघा, स्टोन, अर्थ, कॉन्क्रीट, स्टील, टिंबर, हे सगळे काय आहे बेटा, कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे बेटा, बिल्डिंग मटेरियल आहे. आणि जसे मटेरियल तुम्ही यूज कराल तशा प्रकारे तुमचं कन्स्ट्रक्शन किंवा तुमचं स्ट्रक्चर जे आहे ते राहील. मग जसं मटेरियल काय करणार, हे डॅम किंवा आपले जे कॅनल आहे त्यांना व्यवस्थितपणे वॉटर स्टोअर करण्याला मदत करणार. जेवढ्या चांगल्या क्वालिटीचं बेटा तुम्ही मटेरियल वापरणार तेवढीच जास्त चांगली त्याची मजबूती असणार. आणि डॅमला तुम्हाला माहितीच आहे की मजबूती किती पाहिजे, कारण जर मजबूत डॅम नसला तर एवढा मोठा पाण्याचा साठा अडवला जाणार नाही. आणि मधातच तुमचा जर डॅम फुटला किंवा तुमचा डॅम जो आहे तो तुटला तर मग पूर्णपणे पाणीच पाणी, इकडे तिकडे पाणीच पाणी आणि सगळ्यांचे जीव धोक्यात. कारण एवढं मोठं पाणी तुम्ही अडवून ठेवलाय, म्हणून डॅम जो आहे आपला तो फेल होता कामा नये. आणि फेल नको व्हायला म्हणजे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, योग्य ते मटेरियल सिलेक्ट करावे लागेल, जेणेकरून हे जे वॉटर आहे आपण ते काय केलं जावं, सेफली स्टोअर करता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जे कॅनल आहे, कॅनल जे आहे जे आपल्या डॅम मधून आपल्या फील्ड पर्यंत काय करतात, पाणी पोहोचवतात. ते या कॅनलची जे लाइनिंग असते, ठीक आहे, कॅनलला लाइनिंग करून असते. लाइनिंग म्हणजे एक लेअर चढवली जाते जेणेकरून पाणी आतमध्ये झिरपत नाही. आले लक्षात. तर हे जी कॅनलची लाइनिंग आहे बेटा, ज्यामध्ये आपण कोणतं मटेरियल वापरतो, ब्रिक, स्टोन, मॅसनरी, कॉन्क्रीट. तर या मटेरियलमुळे, या लाइनिंग मटेरियलमुळे ते जे पाणी आहे ते झिरपत नाही आणि व्यवस्थितपणे जिथे पण आपल्याला पाणी पोहोचवायचं आहे तिथपर्यंत आपण पाणी या कॅनलद्वारे पोहोचवतो. त्याच प्रकारे काय करतात तर बेटा, जे गुड मटेरियल, जे चांगल्या क्वालिटीचे मटेरियल असतात ते लिकेज होण्यापासून वाचवतात. त्यानंतर आपलं जे पाणी आहे ठीक आहे कोणत्याही प्रकारचं डॅमेज होण्यापासून वाचवतात. आल्या लक्षात. त्याच प्रकारे जे स्ट्रॉंग मटेरियल आहे ते जेही आपले इरिगेशनचे स्ट्रक्चर असणार जसं डॅम, कॅनल, या सगळ्यांना काय बनवतो बेटा, टिकाऊ बनवतो, सेफ किंवा सुरक्षित बनवतो. टिकाऊ बनवतं, सेफ किंवा सुरक्षित बनवतं. त्यात म्हणूनच हे जे आपले कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे त्याचा खूप खूप महत्वाचा रोल असणार आहे आपल्या इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये. बघा आता ज्याही गोष्टी मी इथे तुम्हाला दाखवतोय पीपीटी मध्ये, या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोट्स मध्ये अवेलेबल राहतील. जेही मी तुम्हाला पॉइंट्स इथे लिहून दिलेले आहे हे सगळे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे. आता जेही हे नोट्स आहे बेटा, हे नोट्स एकदम सोप्या भाषेत तयार करण्यात आलेले आहे. मला माहिती आहे की तुमचं नवीन नुकतंच पहिलं वर्ष आहे सिव्हिल इंजिनिअरिंगला, तुमचा एंड सेमिस्टर पूर्ण इंग्लिश मध्ये लिहायचा असतो. तर काही जणांची इंग्लिश जी आहे ती वीक असते, पण काही जणांची एकदम मजबूत असते. कारण इंग्लिश मध्ये आपण चॅटिंग करत असतो रात्रीला 12-12, 2-2 वाजेपर्यंत. आले लक्षात. तर यामुळे इंग्लिश इम्प्रूव्ह होते. जर ज्याची इंग्लिश इम्प्रूव्ह नाही आहे त्यांनी काय करायचं बेटा, फक्त जेही पॉइंट्स आहे ना ते वाचून काढायचे. आणि जेही लँग्वेज मी तुम्हाला दिलेली आहे ना एकदम सोपी लँग्वेज आहे बेटा. बघा, इरिगेशन इंजिनिअरिंग डील विथ, कशाची डील करते बेटा, बिल्डिंग, डॅम, कॅनल, बॅरेज अँड स्पिलवे. याच्यापेक्षा काही वेगळं आहे का, न समजण्याला एक भाषा आहे का, नाही. मग हे जेवढेही पॉइंट्स मी इथे दाखवले आहे, जर यावरती तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला की आम्हाला स्कोप सांगा, कोणत्याही सेक्टर पैकी येऊ शकतो, मग बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये सांगा, इरिगेशन मध्ये सांगा, ट्रान्सपोर्टेशन मध्ये सांगा, तर जेही मी इथे पॉइंट तुम्हाला दिलेले आहे लिहून ते बेटा लिहायचे. ठीक आहे. एकदम सोपी भाषा आहे आणि तुमची जी इंग्लिश आहे त्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे की वाचून काढायचं. लेक्चर होत आहे तुमचा किंवा तुमच्या समोर जर नोट्स असतील लेक्चर बघता तर ते तिथलं तिथे काय करायचे, वाचून काढायचे. एक तर लेक्चर झाल्यानंतर तुम्ही वाचून काढा जेणेकरून तुमच्या त्या प्रॉपर गोष्टी काय राहील, लक्षात राहील. तर हे सजेशन आहे माझं मित्रांनो, ते तुम्ही लक्षात ठेवायचं. बघा सोपी भाषामध्ये बघा, दीज मटेरियल हेल्प. आता हे जे मटेरियल आहे हेल्प करतं कशामध्ये, जे मोठे डाम आहे त्या वॉटरला स्टोअर करण्यामध्ये काय करतं, सेफली स्टोअर करण्यामध्ये मदत करतं. एवढी सोपी लँग्वेज मी तुम्हाला या नोट्स मध्ये दिलेली आहे मित्रांनो. आले लक्षात. चलो आगे बढ़ते. मग आता याच स्कोप ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल इन इरिगेशन इंजिनिअरिंग वरतीच तुम्हाला मागच्या रिसेंट इयर मध्ये क्वेश्चन पडला होता. ठीक आहे. क्वेश्चन आला होता. क्वेश्चन अशा प्रकारचा होता की स्टेट द मटेरियल रिक्वायरिंग फॉर इरिगेशन स्ट्रक्चर. म्हणजे इरिगेशनचं बांधकाम, इरिगेशनचे जे मोठे स्ट्रक्चर असतात त्यासाठी कोणकोणते मटेरियल लागत असतात. एकदम 2 मार्काचा क्वेश्चन होता. फक्त तुम्हाला मटेरियल लिहायचे होते. ते कोणकोणते मटेरियल तुम्ही वापरता बा डॅम कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, कॅनल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी. तर तुम्हाला यातले अर्धे जास्त मटेरियल माहितच आहे. सिमेंट तर तुम्हाला माहितच आहे, लहानपणापासून तुम्ही पाहिला आहे. सँड म्हणजे तुमची वाळू तुम्हाला माहितच आहे, रेती ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर विटा तुम्हाला माहितच आहे. ब्रिक तर लागतातच कुठलेही स्ट्रक्चर असो.
त्यानंतर ऍग्रिगेट म्हणजे मोठी खडी, मोठी गिट्टी ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे ऍग्रिगेट. माती पण वापरतो, तुम्हाला माहितीच आहे, मोठे मोठे मातीचे धरणं असतात. तर सॉइल सुद्धा एक मटेरियल आहे जेणेकरून जे आपण आपल्या इरिगेशन मध्ये वापरत असतो कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. त्यानंतर स्टोन मोस्ट कॉमन आहे, दगड. ठीक आहे. त्यानंतर फ्लाय ॲश असते, जे इंडस्ट्रीज मधले जे वेस्ट निघतं. ठीक आहे. आयरन मधून त्याला आपण फ्लाय ॲश म्हणतो, ती फ्लाय ॲश सुद्धा वापरते. त्यानंतर टाइल्स सुद्धा वापरतात, जे ऑफिस बिल्डिंग आहे, जे डॅमचं जे ऑफिस आहे तिथे आपण टाइल्स लावतो, तर हे सुद्धा एक मटेरियल आहे. त्यानंतर बिटुमेन सुद्धा आहे, स्टील पण आपण वापरतो. तर अशा प्रकारे तुमच्या मनात जे जे मटेरियल येईल ते चेपून यायचे, लिहून यायचे. जर अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर एकदम सोपा क्वेश्चन होता. त्यांनी फक्त काय विचारलं की कोणते मटेरियल बाबा तुम्ही यूज करता इरिगेशनचे स्ट्रक्चर बांधण्यासाठी. तर बेटा आम्ही सिमेंट यूज करतो, सँड यूज करतो, ऍग्रिगेट विटा यूज करतो, हेच आपल्याला लिहून यायचं. चलो आगे बढ़ते. आता स्कोप ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल इन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. मग आपण आता एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, ठीक आहे, हे सेक्टर पाहिलं होतं, ज्यामध्ये आपण मुख्यतः काय करतो बेटा, तर जे वॉटर सप्लाय सिस्टीम आहे त्याचं काय करतो, डिझाईन करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की जे मोठे मोठे म्युनिसिपल वॉटर सप्लाय असतात किंवा वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतात ते कन्स्ट्रक्ट करायचे असतात, ते डिझाईन करायचे असतात. आले लक्षात. आणि ते कन्स्ट्रक्ट करण्यासाठी मोठे मोठे टँक बांधायचे असतात, मोठे मोठे ट्रीटमेंट युनिट बांधायचे असतात. आणि त्यासाठी काय लागणार आहे बेटा, मटेरियल लागणार आहे, प्रॉपर तरीकेचं मटेरियल. आणि जे मटेरियल काय ठरवतं, त्या युनिटची किंवा त्या ट्रीटमेंट प्लांटची स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी ठरवत असतं. आले लक्षात. मग दे आर युज्ड इन सिवेज, जसं तुम्हाला माहिती आहे की जे सांडपाणी असतं, त्यानंतर जे ड्रेनेज सिस्टीम आहे ते बांधण्यासाठी हे जे सिवेज आहे ते आपल्याला एक व्यवस्थित पाईपलाईन मधून न्यायची असते. तर ते जे पाईपलाईनचं मटेरियल आहे ते सुद्धा आपलं मटेरियल आहे, सिव्हिल मटेरियल आहे. त्यानंतर जे ड्रेनेज सिस्टीम आहे त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आपण पाईप वापरतो, ज्यामध्ये पीव्हीसी पाईप येतात, सीपीव्हीसी पाईप येतात, आयरन पाईप येतात, कास्ट आयरन पाईप येतात. तर अशा प्रकार कॉन्क्रीट पाईप येतात. तर अशा प्रकारे वेगवेगळे मटेरियल जे आहे ते आपण यूज करतो. कशामध्ये, हे सिवेज म्हणा किंवा बिल्डिंग सॅनिटेशन मध्ये. आले लक्षात. त्यानंतर जेही मटेरियल आहे, ठीक आहे, तर ते वॉटर किंवा जे वेस्ट वॉटर आहे त्याला आपल्याला ट्रीटमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या मटेरियलची गरज लागते. ठीक आहे. हा जो पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट आहे तुम्हाला असणार आहे 4थ्या सेमिस्टरला बेटा, वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला ट्रीटमेंट काय काय करायची असते, कशा प्रकारे करायची असते, ते सगळं नॉलेज तुम्हाला दिलं जाईल. आणि तिथे सुद्धा आपल्याला वेगवेगळे मटेरियल जे आहे ते लागत असतात. त्यानंतर दे आर यूज टू कंट्रोल पोल्युशन. जसं मी तुम्हाला सांगितलं की एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये आपण काय करतो, तर जेही एन्व्हायरमेंट आहे त्याचं पॉल्युशन कसं कंट्रोल केलं जावं ते आपण पाहतो. तर त्यामध्ये आपण काय करणार, तर इको फ्रेंडली मटेरियल आपण वापरणार, ज्यामुळे काय होणार नाही, प्रदूषण होणार नाही. मग इको फ्रेंडली वॉटर मटेरियल जे आपण याच्यानंतर डिस्कसच करणार आहे की काय काय इको फ्रेंडली मटेरियल आपल्याकडे असणार आहे, जेणेकरून आपलं प्रदूषण होणार नाही. किंवा असे काही मटेरियल असतील ज्यामुळे खूप प्रदूषण होतं, तर ते मटेरियल वापरणं आपण टाळणार. तर अशा प्रकारे आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये या बिल्डिंग मटेरियलचा काय असतो, आपला रेंज असतो, किंवा या प्रकारे आपण वापरू शकतो. त्यानंतर स्ट्रॉंग मटेरियल काय करतात बेटा, तर जेही लिकेज होणार आहे आपल्या वॉटर सप्लाय सिस्टीम मध्ये किंवा स्कीम मध्ये, किंवा जेही पाणी प्रदूषित होऊ शकतं, कंटॅमिनेट होऊ शकतं, ठीक आहे, टॉक्झिक होऊ शकतं, जहिरीला बनू शकतं, त्याच्यापासून काय केलं जाऊ शकतं बेटा, प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं, सुरक्षित केलं जाऊ शकतं, जर स्ट्रॉंग मटेरियल आपण जर चूज केले तर. त्यानंतर जेही मटेरियल आहे, म्हणजे टँक बांधण्यासाठी म्हणा, पाईप बांधण्यासाठी म्हणा, किंवा ट्रीटमेंट प्लांट जे आहे, ठीक आहे, ते बांधण्यासाठी आपण काय करतो, या वेगवेगळ्या मटेरियलचा वापर करत असतो, यूज करत असतो. त्यानंतर गुड मटेरियल कशामध्ये हेल्प करते, अजून जेही स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, जेही स्ट्रक्चर आहे ते कसं वर्क केलं जावं, सेफली आणि लॉंग टाइम. सेम आहे, ठीक आहे. सेफ आणि लॉंग टाइम म्हणजे ड्युरेबिलिटी. जेवढं चांगलं मटेरियल तुम्ही वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये बनवण्यामध्ये तुम्ही यूज कराल, तेवढं जास्त काळ तुमचा वॉटर ट्रीटमेंट प्लांट काय राहील, टिकून राहील. आणि जेवढा जास्त काळ तुमचा वॉटर ट्रीटमेंट प्लांट टिकून राहील, तेवढं चांगल्या प्रकारे ते वॉटर ट्रीटमेंट काय करणार, वर्क करणार, फंक्शन करणार. आले लक्षात. आणि म्हणूनच हे जे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे आपल्या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका काय करत असतं, प्ले करत असतं, निभावत असतं. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की जेही आपले बेटा चारही सेक्टर आहेत, आपण जे पाहिले सिव्हिल इंजिनिअरिंगचे जेही 4 सेक्टर आहे, या 4 सेक्टर मध्ये कशा प्रकारे आपला बिल्डिंग मटेरियल, ठीक आहे, याची किती रेंज आहे, कुठे कुठे हे वापरत असतं, आणि कशा प्रकारे जेही स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, त्यांच्या स्ट्रेंथ म्हणा, त्याची ड्युरेबिलिटी म्हणा, ही पूर्णपणे कशावरती डिपेंडेंट असते, आपल्या मटेरियल वरती. आणि हे मटेरियल काय करत असतात, हेल्प करत असतात कुठलेही स्ट्रक्चर ड्युरेबल, स्ट्रॉंग,
सेफ बनवण्यामध्ये. आले लक्षात? आय होप मित्रांनो तुमचा प्रत्येक कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर झाला असेल, प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजली असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये नवीन टॉपिक. तोपर्यंत टाटा आणि